कोल्हापूर पाणी पाणी करतंय. शहरातील लोकांना पाणी मिळत नाही. सत्ताधारी प्रशासन आणि जलसिंचन विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळं ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केलाय. आजच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये पाणी प्रश्नावरनं जो गदारोळ झाला, मूळ ही पाणी टंचाई आणि पाण्याच्या बाबतीत कोल्हापुरात जे पाणी पाणी करत आहे आणि लोकांना पाणी मिळत नाही, हे सर्वस्वी महापालिकेतील सत्ताधारी आणि हे महायुतीचं शासन म्हणणारे सर्व महायुतीचे नेते मंडळी यांचा जलसंपदा विभागाशी कुणाचाही समन्वय झाला नाही किंवा त्यांच्यावर कमांड नाही. काळंबावाडी धरण हे पाणी गळती काढायसाठी म्हणून गेल्या 3 वर्षापासून टेंडर चालू आहे. या टेंडरमध्ये पण ह्या वर्षी पुढच्या वर्षी करत आत्ता त्याची कामाची सुरुवात झाली. ज्या क्षमतेनं काळंबावाडी धरण भरणं अपेक्षित होतं, जवळजवळ 27 ते 29 TMC पाणी, ते 19 TMC पाणी या वर्षभरामध्ये साठवणूक केलं. त्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 TMC पाणी कमी पडलं आणि ती गळती जर वेळेवर निघाली असती तर आत्ताची अल निनोमुळं जो पावसाळा लांबला, उन्हाची तीव्रता वाढत आहे, ह्या काळामध्ये कोल्हापूरला पाणी टंचाई भासवली नसती. थेट पाईपलाईन योजनेमधनं थेट पाणी प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं मिळालं असतं. त्यासाठीच थेट पाईपलाईन योजना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी काळामध्ये मंजूर केलेली आहे. पण जलसंपदा विभाग, महापालिका प्रशासन आणि महापालिकेतले सत्ताधारी मंडळी यांचा कसलाही समन्वय नाही. इकडं कुणाचंही लक्ष नाही आणि यांना ह्या कामाची प्रायोरिटीज नाही आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी किती गरजेचं आहे हे बघणं जे गरजेचं होतं ते बघितलं नाही. आणि आज मात्र महासभेमध्ये सत्ताधारीच पदाधिकारी आणि त्यांचे नेते मंडळी गोंधळ घालत आहेत किंवा मोठमोठ्यानं बोलून प्रशासनाचं वाभाडं काढत आहेत. कालच मी सांगितलेलं आहे, हा गलथान कारभार आहे. हा कोल्हापूरकरांना पाणी करायला म्हणायची वेळ जी आणलेली आहे, हा यांचा अक्षम्य चुकीचा कारभार, जो समन्वय नसलेला कारभार हा कारणीभूत आहे. तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्यावर टीका केली. काही मोजक्या लोकांच्या हितासाठी शहरातील लाखो नागरिकांच्या भावनांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यानमध्ये दक्षिणचे आमदार अमल महादेवराव महाडिक यांनी कारण नसताना हा सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा आणि महापालिकेच्या बाजूनं निर्णय असताना काही मुठभर लोकांसाठी राज्य सरकारकडं ते तिचे निवेदन दिले की MRTP ॲक्टनुसार महापालिकेच्या प्रशासनानं काढलेल्या नोटिसीला स्थगिती मिळावी. त्यांनी थेट राज्य शासनाकडे जाऊन त्याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शेरा मारून घेणं की त्यांच्या विनंतीप्रमाणे कारवाई ठेवावी. मग कोल्हापूर शहरात असे अनेक प्रश्न आहेत, त्या बाबतीत का ते अग्रेसर राहत नाहीत, हा आमचा प्रश्न आहे. कोल्हापूर शहरात आमचा ब्ल्यू लाईन कमी जास्त करावा, तो प्रश्न आहे. कचरा डेपो बसला, बफर झोनचा प्रश्न आहे. असे कित्येक अतिक्रमणधारक आहेत की त्यांच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे. DP अंमलबजावणी लवकर होईना झाल्या, 20 वर्ष होऊन आज 26वे वर्ष चालू आहे. तो अहवाल तातडीनं शासनाकडनं त्याचा आदेश आणावा, तो प्रश्न आहे. फेरीवाला नियोजन समितीचं गॅझेटीकरण होईना झाले, त्यामुळे फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढू लागले. फेरीवाले झोन तयार होईना झाल्यात. शहर वाहतूक कोंडीत ला त्रस्त आहे. गॅस चेंबर व्हायला लागले, लोकांना चालता येईना झाले. सेवा प्रवेश नियमावली आमची शासनाकडनं प्रलंबित आहे, त्यामुळे आम्ही नवीन भरती करून झाले. ह्याच्यासाठी तातडीनं आमदार अमल महाडिक साहेबांनी काम करावं ना, तात्काळ आदेश आणावेत ना. हे 3-3, 4-4 वर्ष फायली पेंडिंग आहेत तिथं. आत्ताच फक्त हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर ठराविक लोकांसाठी जेवढं अग्रेसर राहणं आणि ह्या तुमच्या अशा या भूमिकेमुळं उच्च न्यायालय कोल्हापूरमध्ये जर महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळत असेल, याच्या इतकं अवमानजनक काम नाही. कोल्हापूरकरांचा हा अवमान झालेला आहे असं व्यक्तीच्या आमचं मत आहे. पाणी टंचाई आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून बुधवारच्या महासभेत आरोप प्रत्यारोपांचं वातावरण पाहायला मिळालं.